वार्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। हे बघा गावातील गल्या कशा आहेत आमच्या, दाट झाली आता वस्ती सगळी, कुंडलिक शेट मस्त डेकोरेट केलं घराला या देवीदास मसने यांचं घर आहे आणि बघू शकतो आता पूर्वी 100% घरं कौलाची होती, आता पत्रे आणि आता बस पाहू शकतो तुम्ही टोलीजंग बंगले झालेले आहेत गावामध्ये, खूप सुधारणा झालेली गावामध्ये आणि रस्ते पण जबरदस्त झालेत, सगळीकडे कॉन्क्रीट आणि अंडरग्राऊंड गटारं। ही गावाची मंदिराची एंट्री आहे पहिली आणि पहिल्या पायऱ्या लागलेल्या आहेत। बघा 25% घरं फक्त आता कौलावर राहिलेत आणि बाकी सगळे स्लॅब आणि पत्रात जास्तीत जास्त झालेले आहेत। पत्रा वरून सगळं सौंदर्य दिसतो गावाचा, खूप सुंदर गाव आहे आमचा आणि स्वच्छ आहे तेवढ्यात तेवढा। आमचे बंधू जे आता खरवेला राहतात, संजयजी लाने, ते दर चतुर्थीला येतात आणि आमचे पाटील संतोषजी भाऊ नमस्कार। तर हे आहे आपले गणपतीचं मंदिर आणि हे उजव्या सोंडीचं डाव्या सोंडीचं आहे आणि हे चव्हाटेश्वर बघू शकता, हे उजव्या सोंडीचं आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये अजून एक ठिकाणी कोणता तरी मोठा, तिथे जुले गणपती एक उजव्या सोंडीचा एक डाव्या सोंडीचा
आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये हा दुर्लभ योग बघायला भेटतोय. छान आहेत एकदम. तर पाहू शकता आमचा गाव कसा निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि किल्ल्यांच्या मध्ये हा समोर टोक दिसतोय, हा माथेरानचं टोक आहे. आणि त्याच्या बाजूला पेप किल्ला, पेप किल्ल्याच्या बाजूला नाखिनचा डोंगर बोलतात त्याला. आणि हा डागांच्यात जो लपला आहे चंदेरी किल्ला, म्हैसमाळ, नवरा नवरीचा डोंगर, तावली किल्ला. आणि पूर्वेला हा बदलापूर दिसतोय. बदलापूरच्या सरळ जो दिसतोय भाग वर, तो टिटवाल्याच्या तिथे एक किल्ला आहे, तावली किल्ला. सॉरी तावली किल्ल्यानंतर समोर तुम्ही बघू शकता, समोर एक कोथलीगड. इथे असं या वांगणीच्या वर कोथलीगड दिसतोय असं सरळ. नंतर भीमाशंकरची रांग दिसते, पूर्ण ही डोंगर रांग भीमाशंकरची. आता ढगाळ वातावरण आहे, अंधुक दिसतंय. आणि इथे गोरखगड आहे समोर. गोरखगड सोडला की हे मुलगावचं देवस्थान आहे, जागृत देवस्थान खंडोबाचं, आपल्या कलसाच्या बाजूला दिसतंय बघा सरळ. एक मिनिट थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे मुलगावचं खंडोबाचं देवस्थान आहे. तर सर्व किल्ल्यांच्या गरांड्यामध्ये आमचं गाव आहे. आणि बघू शकता तुम्ही हिरवल भातशेत आहे सर्व. पूर्ण भातशेती आहे. आणि शेतीला उपजीविका म्हणून आता तर कमी आहेत, पण पूर्वी घरोघरी म्हैस दुधाचे व्यवसाय असायचे. तर पाहू शकता तुम्ही म्हशी कशा चरून येत आहेत एका लाईनमध्ये. आणि मंदिराच्या मागच्या बाजूला इथे पूर्वी ब्राह्मण पाडा होता, म्हणजे ब्राह्मण समाजाची घरं होती इथे. अजूनही तिथे चौतरे आहेत, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. इथे या जंगलामध्ये कालटिकी बोलतात तिला, तिथे गाव होता. आणि चव्हाट्याचं मंदिर आहे, चव्हाटेश्वर गणपती बाप्पा, त्याच्या पाठीमागे एक गावठाण होता आमचा. तर असं गावाला आम्हाला वाटतं का आपल्या गावाला 500 वर्षाचा इतिहास आहे. पण आता काही वस्तू आढळल्यात, ज्याला आपण याची चजीगोठणे, या चिचजागोठणीमध्ये काही शिवलिंग आहेत दगडाला कोरलेले. तर ते शिवलिंग समजून सर्व पूजा करायचे. पण आता त्याचा इतिहास जागृत झाला आहे का आपल्या गावाला 1400 वर्षाचा इतिहास आहे. आणि जे शिवलिंग नसून ते प्रसूती खडक, ते प्रसूती खडक बोलला जातो त्याला, योनी खडक. ते आता थोड्याच दिवसात ती एक व्हिडिओ तुम्हाला माहिती होईल. 1400 वर्षापूर्वी इथे प्रसूती केली जायची त्या खडकावर. आणि एक मंकला खेळ होता, 3500 वर्षापूर्वीचा खेळ. तो मंकला खेळ आफ्रिकेतून भारतात आला आणि भारतातून तो भारतामध्ये पसरला गेला. आणि 1400 वर्षापूर्वी तो मंकला कसा खेळला जायचा किंवा मंकलाच्या खुणा कशा खडकाला कोरलेल्या आहेत त्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि तुम्ही पाहू शकता एक वडाचं झाड आहे, त्या वडाच्या झाडाखाली शेतकरी त्याच्या शेतीला काही खत टाकतोय वाटतोय. आणि त्याची लहान लहान मुलं बघा कशी खेळतात मस्त तिथे. आणि त्याच्या बाजूला एक जो दगड दिसतोय बघा, ती लहान मुलं खेळतात. हे बघा दाखवतो तुम्हाला, दगड आहे. त्या दगडावर एक शिला त्या शिलेवर एक गाय आणि वासरू कोरलेलं आहे. हे काहीतरी स्वस्तिक सारखं दिसतंय, स्वस्तिक.
हे मंकला नाही, हे नाही वाटत. हा मंदिराच्या समोरचा सभा मंडप दिसतोय आणि हा उंदीर मामा बसवलाय. इथे आमचा जुना मंदिर होता आणि त्याच्या मूर्त्या आहेत ते इथे होत्या. तर 91ला आम्ही नवीन मंदिर बांधला म्हणून या मूर्त्या इथून हटवून नवीन मंदिरामध्ये नेल्या. तर पाहू शकता सभा मंडप हे बघा अशा प्रकारे आहे. आणि त्या जुन्या लाकडी मंदिर होता त्याचा धोंडू उंदरू शेलके माहीत आहेत ते, पण त्यांनी आठवणी ठेवल्या आणि त्या आठवणी जुन्या मंदिराच्या आठवणी आहेत. त्या तिथे पूर्वी भजन व्हायचे ते फोटो काढलेले होते. तुझ भगवंता चरणं माता पिता तमेव जन्तु सदा तमेव विद्याद्रविणं तमेव सर्वं देवदेव कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधर्माधौ गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे तुझा तुझे कारणी देह माझा पडा पेक्षू नको गुणवंदानंदा रघुनायका गणेशी आता सदाना शिवचंद्रमोळी सुंदरमाता मुक्ती जळाली कारुण्य सिंधू दुःखहारी या मोर्या मी बाळताये काय जाणे न्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तू बाळ कोटी तरी सर्व ग्रामस्थ व भाविक महाप्रसादाचा लाभ घेताना